हॅलो. हॅलो. रामभाऊ आहेत का? नाही नाही, रामभाऊ नाही, रामभाऊची बायको बोलते. अहो रामभाऊ कुठे गेलेत? रामभाऊ आहेत, जरा बाहेर काम आहे तर ते कामाला गेले. तर बोला की, अहो त्यांच्याकडे काम होतं हो. काय काम होतं? टपरीवर कोण आहे सध्याला? मीच आहे टपरीवर. आणि टपरीवर तुम्ही बसतात का काय? हा, आज काम होतं त्यांना, ते हा, गेले तर आता मी बसली टपरीवर. काय न्यायचं होतं का? हाय की आपली टपरी चालू आहे. चालू आहे ना? हा, चालू आहे चालू आहे. ते विमल पाहिजे होते हो. काय? विमलच्या पुड्या पाहिजे होत्या हो, विमलच्या पुड्या. नाही रे बाबा, पोरा तसलं काय बोलू बिलू नको, ते बंद झालेत आता. अहो तसं म्हणू नका ना, आमचे वांदे होते ना. अरे तुझं वांद कशाचं बाबा? माझी टपरी चालली, ती बी चालायची बंद पडायची. त्या मुंड्या साहेबाला दिसलं तर माझ्या टपरी फोडायची. हो ना राव, मुंडे साहेबांना लय कडक केलं इकडे वातावरण. हा, कडक केलंय आता. नाही ना, भेटत नाही आता तुला. बघ कुठं भेटली तर. बघा ना, कुठं कोपऱ्या फेपऱ्यामध्ये पडलेल्या असल्या तर. नाही रे बाबा, आम्ही कुठे कागद सुद्धा ठेवला नाही आजूबाजूला त्याचं. ऐका ना, लयच वांद झालंय हो. आता कशाचं वांद झालं तुझं? अहो इथं हागायचे वांदे झालेत तर आता कसं सांगू तुम्हाला. काय? अहो हागायचे वांदे झालेत म्हणलं तर विमल खाल्ल्याशिवाय मला संडास येत नाही. अरे देवा, आणि तुला आता मग संडास कशी करतोय मग तू? आता काय सांगावं, बळच आणले होते एक जणाच्या दुकानावरून पुढे. आता काय, आता लय अवघड झालंय, कसं सांगावं तुम्हाला. मग त्याच्याकडे बक्की भेटले तर? नाहीत ना, त्यानं बी बंद केल्या, तुमच्यासारखंच केलं त्यानं बिन. म्हणजे अजून इमल बंद झाल्यापासून तू हगलाच नाही का? आताशा दुकानावरून आणल्या होत्या मी चोरून एका जणाकडून. आता काय सांगावं तुम्हाला, सध्याचे पण लय वांदे झालेत ना, आता भेटाना झाल्यात ना. अरे बाबा, आम्हाला बी 4 पैसे मिळत होते, त्याचं बी वांद झाले. तू एक काम कर, तूच मुंडे साहेबाबरोबर बोलून बघ. नाही बाबा, मुंडे साहेबाचा विषय लय हार्ड आहे, ते ऐकत नाहीत कोणाचंच. नाही ना, आता तूच मुंडे साहेबाबरोबर बोल आणि मुंडे साहेबाला म्हणाव माझं हागायचं बंद झालंय. मी जर मेलो तर तुमचं इमल बंद करणं केवढ्यात पडायचं, म्हणजे आमचा बी फायदा होईल आणि तुझा बी फायदा होईल. कर तेवढं. अहो लय तलब झाली विमलची, पण काय आता कसं सांगावं तुम्हाला. आता मला बी कळतंय, तल्पच्या पुढं काहीच करू शकत नाही माणूस. पण आता तू काय कर, तुझा आता त्या मुंडे साहेबाचा आहे का नाही, तो नंबर कुठे भेटला तर तूच फोन अहो करून ऐका बोल ना, त्याला. तुमच्या नवऱ्याला फोन हा, लावून विचारा ना, कोण दुसऱ्या टापरी भेटत असल्या तर. नको रे बाबा, असं रेकॉर्ड मध्ये फोनवर बरं बिलवर बोलू नको. माझ्या नवऱ्याला दानाला देशील तू, तुझा भरोसा नाही बाबा. नाही नाही, ऐका, काहीतरी लावा गडे जुगाड. आम्ही आतापर्यंत तुमच्याच ह्याच्यावरून घेत होतो ना, टपरीवरून. आता माझ्या दुकानाच्या टपरीतनं घेत होता तू, पण आता माझ्याकडे नाही ना. आता बंद झालंय, आम्ही बंद केलंय. आमच्या टपरीच्या आजूबाजूला तुला पुढीचे कागद मोका सुद्धा दिसणार नाही. अहो तसं म्हणू नका हो. नाही बाबा, आता लय जणांचं वांद झालंय. मरणाची लोक येतात. विमलची पुढी भेटल का? विमलची पुढी भेटल का? नाही बाबा, म्हणलं नाव सुद्धा काढू नका, नाहीतर आमची एवढी आमच्या दोघा नवरा बायकोचं जीवनच त्याच्यावर आहे. चाललंय ती बी तुमच्या नादानं बंद पडायचं. असं बोलू बिलू नको बाबा फोनवर तू. माझ्या नवऱ्याला तुम्ही अहो दानाला द्यायचा. ऐका ना, काहीतरी करा जुगाड तुम्ही. दुसऱ्या टपऱ्यावाल्याला फोन लावून विचारा आहेत का नाहीत पुढे. आमच्या हागायचे वांदे झालेत म्हणतो तर. अरे थोडे दिवस होईल तर आज, नंतर होईल सगळं नीटनीटकं. आपण आता तू काय त्याच्याशिवाय करत कसं जा, संडासाच्या येण्यात सकाळी तर तुम्हाला काय सांगावं तर. दिवसात 4 वेळा संडासला जात जा. थोडं 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 थोडी करत जा. अहो कसं बोलायला तुम्ही, मला हसू येईल हो तुमच्या बोलण्याला, पण आता तुम्ही आमची फिलिंग समजून घ्या हो. तू काय कर मग, जुलाबाच्या गोळ्या आणि तुला न खाता संडास येईल बघ. जुलाबाच्या गोळ्या बंद व्हायच्या असतात का यायच्या असतात? काय बोलायला तुम्ही हे. नाही, आता डॉक्टर त्याच्यावर येईल. जसा डॉक्टर आहे का नाही जुलाबाच्या गोळ्या देतोय ना, तसं जुलाब व्हायचं बी औषध देईल डॉक्टर. तो आपलं पोट साफ करून होईल तुझं. तो आपलं तो डॉक्टर कर जा. पण माझ्या नवऱ्याला काही तू फोन करू नको बाबा. अहो एवढी सवय लागली ना मला विमलची, ती खाल्ल्याशिवाय मला संडासच येत नाही. हो का? हा, हा हा आता विचार करा ना, काय काय जणांना कशी सवय असती, तांबाखू खाल्ल्याशिवाय संडास येत नाही, बरोबर. हा. हा, तशी मला विमलची सवय लागली हो. मला विमल खाल्ल्याशिवाय संडासच होत नाही. विमल भेटत नाही ना आता. अहो पण तेव्हा आता हो, जाऊ द्या ना बाबा, काहीतरी म्हणा. साहेब लोक आले की म्हणायचे, विमल दाणे दाणे में केसर का दम. काय काय? अहो ती ऍडव्हर्टाईज बघितली नाही का तुम्ही अजय देवगणची? कोणची? अजय देवगण, शाहरुख खान, ते काय म्हणते, विमल दाणे दाणे में केसर का दम. साहेब लोक धरायला आले का म्हणायचे, ह्याच्यामध्ये तसला घोळ नाही म्हणायचं, फक्त केसर आहे म्हणायचे ह्याच्यात, केसर. अयो, आणि गोळ बी निघाला तर अरे, कारण की निम्म तर 2 नंबर चालत होतं. अहो अजय देवगण ऍड करतोय ना त्याची.
अजय देवगण ऍड करतोय, पण मग तू कसा खायचा? तो दाना दाना खायचा की सगळीच पुडी तोंडात टाकायचा? मी सगळीच खायचो बाबा, कारण आपल्याला त्याशिवाय संडासच येत नव्हती, अरे अरे अरे, आता प्रेशर येत अवघड झालं नव्हतं. आता. तुम्हाला आता काय सांगावं, लय अवघड असतंय बाबा पुढे खाणाराच, तुम्हाला कसं कळावं. तू तुम्ही फक्त आता लय इकायचं. पंचटवाणी बोलायला लागला बाबा. मी तुम्हाला तुझ्या आईच्या वयाची आहे, तू काय बोलतोय पोरा, तुला कळतंय का? तुम्हाला फक्त इकायचं माहिती हो. आता कसं बोलावं तुम्हाला, आहे का? आता रामभाऊ बी नाही तर बाहेर गेले तर. माझा नवरा एवढ्या दिवस 10-15 वर्ष माझा नवरा आहे का नाही इमल इकत होता. 16 वर्ष माझा नवरा टपरी चालवत होता, पण माझ्या नवऱ्याने एक दाना खाल्ला नाही. बिना दाना खाता माझा नवरा आहे का नाही संडासला जात होता. हा, तुम्हाला काय माहिती रामभाऊ माग काय करते तर. अहो, दारू पिल्याशिवाय त्यांना हे होत नाही, टपरी बसणं होत नाही, तुम्हाला माहिती का? माझा नवरा माझ्या घरात बसून माझ्या शेजारी बसून दारू पितो, पण मी अजून असं अर्र. कधी आहे का नाही, मी अजून कुठं असं आहे का नाही वाक्य काढलं नाही की मुंडे साहेब तुम्ही दारू बंद करा. हा. कारण की माझ्या नवऱ्याला दारू पिल्याशिवाय जेवणच जात नाही. बघा, म्हणजे त्यांचं चालू आहे ना, पण आमचं बंद माझा करून नवरा टाकले. तुमच्यासारखा 24 तास तोंडात पुडी टाकून सगळत नाही. माझा नवरा ना जेवायला अंडी मटण मास खेकडं असलं ना तरच माझा नवरा दारू पितो. तुमच्यासारखा असा दिवस रात्र पिऊन पडत नाही. तुम्ही दिवस रात्र तुमच्या तोंडात सगळं, तुमच्या तोंडाची दाताची वाटव. अरे सुधरा र पोरांनो, सुधरा. अहो, आता मला खायला बी येत नाही हो, 4 बोट जात नाही माझ्या तोंडामध्ये. मला विमलची एवढी सवय लागली ना, आता काय सांगावं तुम्हाला. 4 बोट कशाला तोंडात घालत? हाव, पण ते असं चेक करतात ना लोक, जबडा हे होतोय का नाही. मग तुझं वाचत आहे का तोंड? नाही 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 नाही, पुढे ना वाट लागली, पण आता तलप लय मोकार खेळ असतोय तलपीचा, काय सांगा तुम्हाला. तुला लय अजून कसली कसली तलप लागली तुला? नाही, मला फक्त विमलची तलप आहे बघा. तुम्हाला काय सांगावं काकू, लय नाही अवघड बाबा, आहे. सांग मला आधीच कशाची अजून तुला तलप आहे? नाही तलप मुंडे फक्त- साहेबांनी सगळ्यात तलपा बंद केल्या, मग अवघडच होई पोरांचं. अहो वांदे म्हणजे आता ज्याला पुढेची सवय ना, त्याच्या हागायची सध्यालाच वांदे झालेत. आता काय सांगावं तुम्हाला, मुंडे साहेबांनी कडक केलंय. एका अर्थी आम्हाला ते चांगलं बी वाटतंय, पण आता ह्या तलप पुढं काय बोलता बी नाही आम्हाला. तो आपलं सरळ डॉक्टर कडे जा, त्याला म्हणा मला जुलाब व्हायचे का नाही. काय बाबा, ते द्यायचं वेगळ्याच गोळ्या, व्हायचं तिसरंच. नाही का व्हायचं, डॉक्टर हँडल करतोय सगळं. लई जुलाब जर व्हायला लागलं ना तुला, हा, थांबा ना असं झालं की डायरेक्ट मग डॉक्टर कडे जायचं. ते जुलाब बी थांबायच्या गोळ्या देते. पण पुढीची सवय सुटन का हो माझी? आता सुटन का नाही ती तुझी तलप तुला माहिती बाबा. आता माझ्या तलप नवऱ्याने लय- बी कधी खाल्ली नाही, मी बी खाल्ली नाही. अहो ऐका ना, तलप लय बेकार आहे बाबा हो. तुम्हाला काय सांगावा, सकाळी लय वांदे व्हायला लागले तर प्रेशरची आहे नाही म्हणतो तर माणूस कावरा बावरा व्हायला लागलाय हो सध्याला. मग सकाळचं संडासला जायचं ते दुपारी जाऊन बघायचं. मग अहो, पण आली तर पाहिजे ना गेल्यावर. एक भाकरी खायच्या ऐवजी 2 भाकरी खा म्हणजे येईल. अहो, भाकर जाय नाही म्हणतो तर तलपच्या पुढं कुठं भाकर जाते का, सारखं आठवण येते विमलची. देवा, तुला जी खाऊ वाटतंय ती खा मग. हा, पण आता आपण विमल खा वाटते हो, भेटन का नाही सांगा ना तुमच्या टपरीवर. यमन सोडून तुला जी खाऊ वाटतंय ती खा, की त्या अशाने तुझी संडासच झाली पाहिजे, पोटच मोकळं खायला झालं पाहिजे बघ. अहो, तसला मोकार बोलू नका हो, टपरी भेटते का नाही ते सांगा, मुद्द्याचं बोला बरं. ए बाबा, मुद्द्याचं बोलती का? माझं डोकं खातोय तू फोन करून. सांगितलं ना तुला इमल भेटत नाही, मुंडे साहेबांनी बंद केली. आणि तुला लईच वाटत असेल तर त्या मुंडे साहेबाला फोन करून सांग इमल चालू कर, म्हणजे तुझा बी फायदा होईल आणि आमचा बी फायदा होईल. नगाय बाबा हो, मला धरून नेतीन ते. न तर मग माझ्या नवऱ्याला फोन करून दानाला देऊ नका. आम्ही काय इमल विकत नाही. कुठं रेकॉर्ड बिकट आमचं केलं तर आम्ही बी दानाला जाय. मुंडे साहेब आमच्या टपरीचं पत्र सुद्धा ठेवायचं नाही नीट. हो, त्यामुळे तेवढं पुढं आहे, तू लय फोन कडक करू केलंय. नको माझ्या नवऱ्याला. लय कडक केलंय साहेबानं.